नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे रत्ना ती कुप्पी घेऊन विचार करत असते की हिला असं वाटतं हे मंत्रतंत्र आहे, पण हे तर एक रसायन आहे आणि जास्त कोणी घेतलं तर तो माणूस ढगात जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टीचा उलगडा होऊन सुद्धा पण श्रीकला काही ऐकायला तयार नसते. ती अर्काच्या मागेच असते. तर दुसरीकडे पोलिसांची घरामध्ये एंट्री होणार आहे आणि बघूया अजून काय काय घडते. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे रत्ना ती कुप्पी घेऊन उभी असते तेव्हा ती म्हणते तिला काय वाटलं हे सगळं माझी सिद्धविद्या आहे का? हे असं काहीच नाही आहे. हे फक्त आणि फक्त एक रसायन आहे आणि हे रसायन ज्याच्या शरीरामध्ये जातं ना तो आपल्या मुठीमध्ये येतो आणि आपल्याला जसं पाहिजे तसं त्या माणसाला वागवू शकतो. हे तर खरी याची ताकद आहे. म्हणून तर याच्यावरती मी खूप पैसा कमवू शकते आणि तेच तर मला करायचं आहे. तेवढ्यात इकडे श्रीकलाचा कॉल येतो आणि ती म्हणायला लागते मला आत्ताच्या आत्ता कुप्पी हवी आहे. तेव्हा ती म्हणते काय ग तुला आत्ताच्या आत्ता का कुप्पी हवी आहे आणि जरा माझ्याशी रिस्पेक्टफुली बोल. असं म्हण रत्नाताई प्लीज मला ती अर्काची कुप्पी देणार का? तेव्हा ती म्हणते मी रिक्वेस्ट करणार नाही. मी इज्जतीत सांगते मला कुप्पी हवी आहे. तेव्हा ती म्हणते तुला काय हे सगळं खाऊ वाटलं आहे का? याच्यामध्ये खूप पैसे लागतात, खूप तंत्रमंत्र लागतात, तेव्हा जाऊन ते तयार होतं आणि जर तुला हे हवं असेल ना तर यासाठी खूप जास्त पैसे मोजायला लागतील. तेव्हा ती म्हणते मी तुला कधी पैसे द्यायला नकार दिला आहे का? नाही ना. पण आता मला ते हवं आहे आणि मला लवकरात लवकर ती कुप्पी हवी आहे. तेव्हा रत्ना म्हणते काय ग मध्येच तुला बॉटल भरून दिलं होतं ना, मग अजून सुद्धा तुला का हवं आहे? तुला मी पहिलेच सांगते या सगळ्याचे परिणाम विचित्र सुद्धा होऊ शकतात. एकतर तुझा नवरा पागल होऊ शकतो किंवा तो मरू सुद्धा शकतो. हे सुद्धा आठवण ठेव. तेव्हा ती म्हणते मला काय फरक पडतोय तो मरो या जगो, आपलं काम होण्याशी मतलब आहे आणि तू दिलेली कुप्पी आता संपत आली आहे म्हणून लवकरात लवकर मला अजून अर्क बनवून दे. तेव्हा ती म्हणते ठीक आहे पण यासाठी तुला पैसे मोजायला लागतील. तेव्हा श्रीकला म्हणते तिप्पट पैसे द्यायला मी तयार आहे पण लवकर माझं काम कर. तेव्हा रत्ना खूप खुश होते आणि म्हणायला लागते आत्ता तर खरी मजा सुरू झाली आहे, मला जे पाहिजे ते मिळायला लागलं आहे. तेवढ्यात इकडे पोलिसांची एंट्री होते. राया त्यांना बघून अक्षरशः घाबरून गेलेला असतो. तेव्हा ते विचारतात काय रे बाळा तुझं नाव काय आहे आणि घरामध्ये कोणी आहे का? तेवढ्यात तिथे श्रीकला येते. ते विचारतात काय हो तुमच्या घरामध्ये व्यंकू महाराज आहेत का? मी त्यांना भेटायला आलो आहे. तेव्हा ती म्हणते हो आहेत ना. पण श्रीकला थोडी घाबरून गेलेली असते की पोलीस अचानक घरी का आले आहेत. तर दुसरीकडे इकडे पप्या घराच्या बाहेर निघालेला असतो. गावकरी त्याला विचारतात काय रे आता बरं वाटतंय ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना? तेव्हा तो म्हणतो नाही सगळं व्यवस्थित आहे, मित्रपरिवार आहेच ना सगळ्याची काळजी घ्यायला. तेवढ्यात त्याचं लक्ष इकडे बसलेला गोपाळकडे जातं आणि तो विचार करायला लागतो गोपाळ इथे काय करतोय, काय झालंय याला? गोपाळ तू ठीक तर आहेस ना, सगळं व्यवस्थित आहे ना? तेव्हा तो म्हणतो असं वाटतं डोकं फुटेल आणि नसा फाटून जातील, असं वाटतं मी मरणार आहे अशी मला फिलिंग येत आहे. तेव्हा तो म्हणतो गोपाळ इतकी काळजी करू नको, तुझं अचानक डोकं दुखत आहे, मग आपण एक काम करूया, हवं असेल तर डॉक्टरला बोलूया, पहिले माझ्या घरी चल, थोडा वेळ विश्रांती कर, त्यानंतर बघूया. तो लगेच त्याला स्वतःच्या घरी घेऊन जातो. दुसरीकडे पोलीस घरी आलेले असतात. ते बघता आदोक्षस म्हणायला लागतो की तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे का? तेव्हा ते म्हणतात आदोक्षस महाराज आम्ही किती चहा प्यायला आलो नाही, इन्फॉर्मेशन मिळाली आहे म्हणून तर इथे आलो आहोत ना. तेव्हा विंजे सरकार म्हणतात विंजे सरकार ही सगळी कामं सोडून तुमच्यासाठी आले आहेत, मग लवकर सांगा की नेमकं तुम्हाला काय सापडलं आहे. तेव्हा ते विचारतात विंजे सरकार म्हणजे तुमचं सरकार आहे का? तेव्हा राया म्हणतो हा सिनियर आणि मी ज्युनियर विंजे सरकार आहे, हे आमच्या दोघांचं सरकार आहे. तेव्हा ते म्हणतात शेवट या मुलाचं तोंड खुललं, पण एक महत्वाची इन्फॉर्मेशन मी द्यायला आलो आहे. जसं इंद्रायणीताई तुम्ही सांगितलं होतं सराफांकडून आम्ही त्या बाईची इन्फॉर्मेशन घेतली आहे आणि त्यानुसार मला काही गोष्टी समजल्या आहेत. हे बघा आमच्या स्केच आर्टिस्टने त्या बाईचं वर्णन करून जसं काही चित्र बनवलं आहे ते तुमच्यासमोर आलं आहे. पहिले आदोक्षस ते चित्र बघतो आणि त्याला काहीच समजत नसतं कारण की तो त्या बाईला भेटलेला नसतो. तेवढ्यात इंदू ही त्याच्याकडे जाते पण आदोक्षस चित्र घेऊन इकडे व्यंकू महाराजांकडे जातं. व्यंकू महाराज आणि शकुंतला काकी सुद्धा ते चित्र बघतात पण त्यांच्याही ते ओळखीचं नसतं. तेव्हा
इकडे श्रीकलाचं त्या चित्राकडे लक्ष जातं आणि तिच्या चेहऱ्यावरती अक्षरशः 12 वाजलेले असतात की हे तर रत्नाचं चित्र आहे, म्हणजे मी पुरती अडकली. तेवढ्यात ते चित्र इकडे नारायणीताईच्या हातामध्ये जातं आणि ते बघता श्रीकला अजूनच घाबरून जाते की नारायणीताईने तर तिला बघितलं आहे, म्हणजे आपली तर वाट लागली. तेवढ्यात इंदू हे ते चित्र बघायला सुरुवात करते. तर दुसरीकडे इकडे गोपाळची काळजी घेण्यासाठी पप्या रेडी झालेला असतो. तेव्हा तो म्हणतो, गेल्या वेळेला तूच मला हे औषध दिलं होतं, माझं डोकं दुखत होतं तेव्हा. मग आता एक काम कर, तू पहिले औषध खाऊन घे आणि त्यानंतर एकदा चहा पी, म्हणजे तुला बरं वाटेल. पण खरं म्हटलं तर गोप्या, तू कधी त्या मंदिरामध्ये पाय सुद्धा ठेवलं नाही आणि काल तू गेला आणि डायरेक्ट टाळ वाजवायला लागला. खरंच तू काल खूप मस्त काम केलं आहे. व्यंकू महाराज तर खूप खुश होते. तेव्हा तो म्हणतो, सकाळपासून मी सगळीकडे हेच ऐकत आहे. तुला माहिती आहे ना, मी विठुरायावरती विश्वास ठेवत नाही. मी फक्त विज्ञान आणि ज्ञानावरती विश्वास ठेवतो. मग उगच माझ्यासमोर असे फालतू प्रश्न विचारू नका. तेव्हा तो म्हणतो, तूच तर गेला होता, मग आता तूच का नकार देतोय? तेव्हा तो म्हणतो, बस झालं, तू हे सगळं बोलायला मला इथे बोलवलं आहे का? मला इथे थांबायचंच नाही. गोपाळ रागामध्ये तिथे कब्बशी फोडतो आणि घराच्या बाहेर निघून जातो. तेव्हा पप्या त्याला मागून येतो आणि समजायला लागतो की गोपाळ, मी तुला काहीच बोलत नाही, तू आराम कर रे, तुला बरं वाटत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, बघितलं मी तुम्हाला किती आराम करून दिलं, आता मला काही बोलायचंच नाही आहे. तो रागात तिथून निघून जातो. हे सगळं ऐकल्यानंतर पप्यालाही थोडं टेन्शन आलेलं असतं की हाच तर स्वतः मंदिरात गेला होता आणि आता मंदिराचा विषय काढला की याची चिडचिड का होते, नेमकं हे प्रकरण काय आहे, त्यालाही थोडी काळजी वाटायला लागलेली असते. तर दुसरीकडे इकडे इंदू आणि नारायणीताई दोघी मिळून तो स्केच बघतात. तेव्हा नारायणीताई म्हणतात, या बाईला मी कुठेतरी बघितलं आहे. हे ऐकताच श्रीकला अक्षरशः घाबरून गेलेली असते. काय करावं काय नाही तिला सुचत नसतं. तेव्हा नारायणीताई म्हणतात, अगं मी हिला कुठेतरी बघितलं आहे, पण कुठे बघितलं आहे हे एक्झॅक्टली मला आठवण येत नाही आहे. तेव्हा इंदू म्हणते, तू नाही ताई, मी सुद्धा या बाईला एकत्र बघितलं आहे आणि कुठे बघितलं हे ते सुद्धा मी तुला सांगते. तेवढ्यात तिला आठवण येतं की कसं श्रीकलाने रत्नाची ओळख करून दिली होती. तेव्हा इंदू सांगायला लागते, ह्या बाईला आपण अजून कोणाच्या नाही तर श्रीकलाच्या घरी बघितलं आहे. इंदू लगेच तिच्यासमोर तो स्केच करते आणि म्हणायला लागते, श्रीकला तू या बाईला ओळखतेस ना? तेव्हा श्रीकला अक्षरशः घाबरून गेलेली असते. तेव्हा ती म्हणते, काय बोलताय ताई तुम्ही, मी कशी काय या बाईला ओळखू शकते? तेव्हा आदोक्षच म्हणायला लागतो, आता इंदू तू पुन्हा श्रीकलावरती आरोप करायला लागली का? तेव्हा ती म्हणते, आदोक्षच जरा थांब, मी काहीतरी महत्वाचं विचारत आहे, मला सांग ना. हे सगळं मला खरं खोटं करण्याची गोष्टच नाही आहे. यावेळेला मी एकटी नव्हती, नारायणीताई ही बरोबर होती. नारायणीताई तू या बाईला बघितलं आहेस ना, आणि तेही श्रीकलाच्याच घरी? तेव्हा नारायणीताई म्हणतात, हो हो बरोबर आहे, या बाईला आम्ही श्रीकलाच्या घराबाहेरच बघितलं होतं. तेव्हा श्रीकला अजूनच घाबरून जाते. तिला काय करावं काही सुचत नसतं. तेव्हा इंदू तिच्याकडे खूप रागाने बघायला लागते. तेव्हा श्रीकला म्हणते, एकदा जरा स्केच दाखवा, म्हणजे मला बघायला पाहिजे. या बाईला, अच्छा हा ही माझ्या घरामध्ये घरकाम करायला बाई होती, पण तुम्ही जे वर्णन केलं आहे ते तर मला माहिती नाही, पण हीच बाई चोर होती हे कशावरून? तेव्हा ते म्हणतात, सराफांच्या घराच्या कामगाराने हे सगळं वर्णन केलं आहे आणि त्याच्या हिशोबाने हीच बाई होती. तेव्हा ती म्हणते, ही बाई माझ्याकडे कामाला होती एवढं मला आठवण आहे. तेव्हा ते विचारतात, या बाईने कधी तुम्हाला या घराचा पत्ता विचारला होता का? कधी काही इन्फॉर्मेशन विचारली होती का? तेव्हा ती म्हणते, हो, एकदा बोलता तिने मला विचारलं होतं घरचे कसे आहेत, बेसिक इन्फॉर्मेशन विचारली होती, पण त्याच्यामुळे ती चोरी करेल असं मला वाटत नाही आहे. तेव्हा इंदू तिच्याकडे खूप रागाने बघत असते. तेव्हा ती म्हणायला लागते, तुम्ही माझ्याकडे असे का बघत आहेत? तुम्हाला असं वाटते का मी त्या बाईला इन्फॉर्मेशन दिली म्हणून हे सगळं झालं आहे का? तेव्हा ते म्हणतात, हो, प्रथम दृष्टी तर हेच दिसत आहे की तुम्ही त्या बाईला इन्फॉर्मेशन दिली म्हणून त्या बाईने तिच्या साथीदाराच्या मदतीने इकडे चोरी केली असेल. तेव्हा श्रीकला रडण्याचं नाटक सुरू करते आणि म्हणते, देवा, हे सगळं काय झालं आहे? म्हणजे माझ्यामुळे आपल्या घरामध्ये चोरी झाली, हे असं कसं काय होऊ शकतं? माझ्यामुळे आपल्या घरामध्ये एवढी मोठी चोरी झाली आहे, खरं मी मला कसं काय माफ करू? तेव्हा पोलीस म्हणतात, हे बघा, तुम्ही शांत व्हा आणि जे काही इन्फॉर्मेशन आहे ना ते आम्ही लवकरच शोधू आणि खऱ्या गुन्हेगाराला सुद्धा सगळ्यांच्या समोर आम्ही घेऊन येऊ. हे सगळं झाल्यानंतर
शकुंतला काकी तिच्या जवळ जातात आणि म्हणायला लागतात, बाळा तू काळजी करू नको, तुने जी इन्फॉर्मेशन दिली आहे ना त्यामुळे पोलिसांना मदतच होणार आहे, म्हणून तू शांत हो. श्रीकला लगेच इंदू समोर इशारा करते, बघ यावेळेला सुद्धा मी विषय फिरून घेतला. इंदू तिच्याकडे खूप रागाने बघत असते. तर थोड्या वेळानंतर इकडे गोपाळ मंदिराच्या जवळ येतो आणि मंदिराला बघून तो म्हणायला लागतो, ज्या मंदिराची मी कधी पायरी चढलो नाही त्या मंदिरामध्ये मी गेलो होतो. लोक काही बदलायला लागले आहेत. तेवढ्यात त्याची आणि करिश्माची टक्कर होऊन जाते. ते बघता तो म्हणायला लागतो, काय ग तुला दिसत नाही आहे का? तेव्हा ती म्हणते, मला तर दिसते, तूच डॉक्टर आहेस ना, एकदा इलाज करून बघ म्हणजे तुला समजेल मी किती थणथणीत आहे. तेव्हा तो म्हणतो, काय चाललंय तुझं, उगाच फालतूच्या बडबड करू नको. तेव्हा ती म्हणते, तू वेड्यासारखं वागत आहे, मी थोडी. तेव्हा तो म्हणायला लागतो, काय चाललंय तुझं, वाटेल ते बोलायची गरज नाही आहे हा. तेव्हा ती म्हणते, मी नाही, तू वाटेल ते बोलतोयस आणि तसंच वागतोय, पण जाऊ दे. तेव्हा तुला तर असं वाटते मला वेड लागत चाललं आहे म्हणून तर तू सगळं हे वागत चाललं आहे. तिलाही त्याचं वागणं थोडं खटकलेलंच असतं की हा असा कसा वागत आहे. दुसरीकडे नारायणीताई इकडे इंदूवरती खूप भडकलेल्या असतात. तेव्हा ते म्हणतात, काय ग तू तिला सतत पाण्यामध्ये का बघते, मला तर एक समजत नाही, तू सतत श्रीकलावरती असे आरोप का लावत असते. तेव्हा इंदू म्हणते, मी काय चुकीचं बोलली ताई, तुम्ही सांगा ना, आपण त्या बाईला श्रीकलाच्या घराबाहेर बघितलं होतं आणि तेच तर मी पोलिसांना सांगितलं आहे, यामध्ये काय चुकीचं होतं. तेव्हा ते म्हणतात, इंदू तू काय वागते आणि काय नाही ना हे मला सगळं कळतं. तू आल्यापासून श्रीकलाच्या मागे हात धुवूनच लागली आहेस आणि तुझं बोलणं हे बोलणं नव्हतं, आरोप करण्यासारखं होतं. तेव्हा ती म्हणते, पण ताई तुम्ही सुद्धा तर सांगितलं ना त्या बाईला आपण तिथे बघितलं आहे. तेव्हा ती म्हणते, दुसऱ्या कोणीतरी चोरी केली असेल त्याचे आरोप तू श्रीकलावरती लावू नको. आणि एक गोष्ट कायम आठवण ठेव, आपल्या घरामध्ये जी काही चोरी झाली आहे ना त्यामध्ये श्रीकलाचा काहीच हात नाही आहे, हे तुला आठवण ठेवायला लागेल. तेव्हा इंदू म्हणते, मग तुम्ही सांगा ना मी काय वागू ज्यामुळे तुम्हाला सगळ्यांना चांगलं वाटेल. तेव्हा ती म्हणते, इंदू एवढे वेळ पागळून बेळगावला जाऊ नको, मला माहिती आहे तू सतत तिला पाण्यात बघत असते आणि तिच्यावरती दात खाल्ल्यासारखं वागू नको. मी तुला शेवटची वॉर्निंग देत आहे, कारण की तू आता आईच्याहून जास्त करायला लागली आहे. हे सगळं करणं आता बंद कर. श्रीकलाच्या बाबतीत आता तू जरा अति करत आहे. इंदूला हे सगळं ऐकून थोडंसं टेन्शन आलेलं असतं की नेमकं हे प्रकरण तरी काय आहे. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे गोपाळचं सगळं वागणं इंदूला पप्या सांगतो आणि तो म्हणायला लागतो, गोपाळचं वागणं एकदम विचित्र वाटत आहे, वेड लागल्यासारखं वागतंय. तेव्हा इंदू म्हणते, हे सगळं त्या श्रीकलाचंच आचर आहे, तीच त्याला काही ना काही देत असेल. तेव्हा पप्या म्हणतो, पण हे सगळं तर आपल्याला थांबायला लागेल ना, नाही तर त्याला वेड लागू शकतं. तेव्हा ती म्हणते, हो आपण काही ना काही नक्कीच मार्ग काढू. तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं की श्रीकला गडबडीमध्ये कुठेतरी निघत आहे. तेव्हा इंदू म्हणते, ही नक्कीच त्या बाईला भेटायला चालली असेल, आपल्याला हिला पकडायला पाहिजे, मी जा पाठलाग करते. इंदू लगेच तिच्या पाठीमागे धडधडत चालायला लागलेली असते. तेव्हा श्रीकला एकदा मागे वळून बघते की इंदू दिसत तर नाही ना. तेव्हा इंदू गपचूपपणे तिथून लपून जाते. इथे हा एपिसोड संपतो. आता खरंच इंदू दोघींना रंगेहात पकडू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.